नमस्कार. आज आहे 17 डिसेंबर. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पैशांचा पाऊस होणार आहे 6:48 जवळपास लाडकी बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. 1400 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेमधून. या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट, पैशांचा पाऊस होणार आहे, गारांचा पाऊस होणार आहे. खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर ती खुशखबर काय आहे? सर्वात अगोदर ती खुशखबर तुमच्यासोबत शेअर करतोय. युट्यूब वरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत. तर बघा, हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींची पुरवणी मागणी. तर बघा, मागणी करण्यात आलेली आहे 35,788 कोटी रुपयांची. त्यामध्ये बघा फक्त लाडकी बहीण या एका योजनेसाठी, या ठिकाणी बघा लाडकी बहीण या एका योजनेसाठी किती रुपयांची कोटी मागवले आलेले आहे. बघा या ठिकाणी 1400 कोटींचा निधी या ठिकाणी बघा पुरवणीची मागणी करण्यात आलेली आहे. 1400 कोटी या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींना 1400 कोटी रुपये या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. काल लाडकी बहीण योजना असेल संदर्भात सर्वात मोठी अपडेट येणार होती आणि काल या ठिकाणी बघा हिवाळी जे अधिवेशन होतं, हिवाळी अधिवेशनचा काल पहिला दिवस होता आणि या पहिल्या दिवशीच हा निर्णय झालेला आहे. या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर समोर येत आहे. लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटी पहिल्याच अधिवेशनाच्या दिवशी पुरवणी मागणी. तर बघा 1400 कोटी रुपयांची या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैशांचा पाऊस होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे पडल्याचा SMS येणार आहे. सर्व त्यांच्या मोबाईलवरती तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं आहे, कारण की तुमच्या खात्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा भरपूर महिला विचारत होत्या लाडकी बहीण योजना बंद होईल का वगैरे. या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. या ठिकाणी बघा लोकमतची न्यूज आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही लोकमतची ही न्यूज आहे. लोकमत वरची ही बातमी आहे. तुम्ही पहा या ठिकाणी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. ही योजना यापुढे देखील सुरूच ठेवली जाईल. त्यात वाढ करून 2100 रुपये दरमहा दिले जातील. या ठिकाणी बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर दिलेली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय फिक्स आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये दिले जाणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचा अर्थसंकल्पावेळी विचार करू. जे निकषात बसत नाही त्यांना फेरविचार करू, मात्र सरसकट फेरविचार करणार नाही. जे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करू. बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगोदर जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब त्यांनी आश्वासन दिले होते किंवा प्रचारादरम्यान ते बोलले होते की 2100 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देणार. तर या ठिकाणी बघा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे आश्वासन आम्ही दिले आहेत ते सर्व आश्वासन पूर्ण करणार आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की महायुती सरकारने ज्या आपण घोषणा केलेल्या होत्या किंवा जी काही आश्वासने दिली होती ती सर्व आम्ही पूर्ण करणार आहोत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी या ठिकाणी गुड न्यूज समोर आलेली आहे. ज्या महिलांनी उशिरा फॉर्म भरला होता म्हणजे लेट अर्ज केला होता, तर या ठिकाणी बघा ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग मध्ये होते त्यांचे फॉर्म आता चेकिंग करणे सुरू झालेले आहे. प्रोसेस सुरू झालेली आहे. तुमची अर्ज पडताळणीची प्रोसेस सुरू आहे. अर्ज पडताळणी फक्त कोणाची होणार आहे? ज्या महिलांनी नवीन अर्ज भरला होता, म्हणजे त्यांचा आता अर्ज म्हणजे ज्या महिलांचा अर्ज अजूनपर्यंत मंजूर झाला नव्हता, याचा अर्थ ज्या महिलांचा अर्ज चेकिंग मध्ये होता. या ठिकाणी बघा चेकिंग मध्ये ज्या महिलांचा अर्ज होता अशा सर्व महिलांचे अर्ज या ठिकाणी आजपासून चेक केले जात आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या आणि लवकरच आता तुमचे अर्ज चेक केले जातील. तुमचा अर्ज व्यवस्थित असेल मंजूर होणार आणि मग तुम्हाला सुद्धा इतर बहिणींप्रमाणे दर महिन्याला पैसे मिळणार. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढील 2 ते 3 दिवसात मिळणार आहे. कुठेही काहीही अडचण नाही अशी माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता बघा तुमचा एक प्रश्न पडला असेल की कधी मिळणार आम्हाला 2100 रुपये. सर्व लाडक्या बहिणी कमेंट करून फक्त हेच विचारत आहेत. तर बघा
आता तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. महायुतीच्या अनेक नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना आश्वासन दिले होते की राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार स्थापन झाल्यास या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिना 2100 रुपये महिना देऊ अशी घोषणा करण्यात आली होती. आता राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झाले आहे, त्यामुळे महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार याची उत्सुकता महिलांना लागली आहे. तर बघा, आता सरकार स्थापन वगैरे झालेले आहे, तर आता तुम्हाला 2100 कधीपासून मिळतील. तर बघा, या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते की या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल आणि ही योजना कायम सुरूच राहील. त्यामुळे महिलांना योजनेअंतर्गत 2100 रुपये मिळणार आहे हे निश्चित झालं आहे, म्हणजे फिक्स आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच बघा, काल तारीख किती होती या ठिकाणी? 16 तारीख होती, 16 डिसेंबर. काल अधिवेशनामध्ये मोठी या ठिकाणी घोषणा झालेली आहे. त्या घोषणेमध्ये काय म्हटलेलं आहे आता आपण ते पाहूया. तर बघा, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारची मोठी घोषणा. महाराष्ट्र सरकारकडून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील कोट्यावधी लाडकी बहिणींसाठी मोठं गिफ्ट दिलेलं आहे. आज विधानसभेमध्ये 35,788 कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या असून त्यामध्ये मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 350 कोटी, तर सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते आणि पूल बांधण्यासाठी 1500 कोटी, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी 1212 कोटी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 2100 रुपये असतील, 1500 रुपये असतील, जे काही असतील ते तर तुम्हाला कन्फर्म मिळणार आहेत. त्यासोबत तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा पैसे 2500 रुपये महिलांना दिले जाणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे. माहिती सरकारला सत्तेत पुन्हा येण्यासाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली आहे. अशातच या योजनेसाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतील तांत्रिक बाबीची पूर्तता करण्यासाठी ही तरतूद करण्यात आल्याचे समजले आहे. तर बघा, तांत्रिक बाबी वगैरे काही होत्या त्या आता कंप्लीट केल्या जाणार आहेत. तसेच या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना देण्यासंदर्भात अद्याप तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांना पुन्हा काही दिवस 2100 रुपयांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बघा, 2100 रुपयांची प्रतीक्षा करावी लागणार आहे या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला डिसेंबरचा जो हप्ता आहे बघा या ठिकाणी, तो तुम्हाला 1500 मिळणार आहे, 2100 रुपये नाही मिळणार. म्हणजे तुम्हाला साधारणतः बघा 2 महिने किंवा 3 महिने तुम्हाला वेट करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला 2100 रुपये मिळतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. साधारणतः असा अंदाज वर्तवला जात आहे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार की एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, असा अंदाज मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगण्यात येत आहे. त्यामुळे बघा, हे सुरुवातीचे 2-3 महिने आहेत. या 2-3 महिन्यामध्ये कदाचित तुम्हाला 1500 रुपयेच मिळतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, मंत्रिमंडळ स्थापन पण कधी मिळणार 2100 रुपये, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तर बघा, महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 1500 रुपये महिन्याऐवजी 2100 रुपये महिना देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. अशातच लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने विधानसभा निवडणुकीमुळे मोठ्या प्रमाणात महायुती सरकारला बहुमत मिळाले आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन झालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, परंतु या ठिकाणी बघा, सरकार तर महायुती सरकार या ठिकाणी स्थापन तर झालेलं आहे, परंतु या ठिकाणी महत्वाचा पॉइंट असा आहे, परंतु महत्वाचा मुद्दा काय आहे आपण आता तो पाहूया. तर बघा, राज्यामध्ये सरकार स्थापन होऊन 2 आठवडे होत आहेत, तरी पण राज्यातील लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत 6व्या हप्त्याचे पैसे हस्तांतर करण्यात आलेले नाही. या संदर्भात माहिती मिळाली असता राज्याचे मंत्रिमंडळ स्थापन होणे बाकी होते. त्यामुळे महिलांना योजनेचा लाभ हस्ताक्षर करण्यात आला नाही असे सांगण्यात येत होते. परंतु 15 डिसेंबर 2024 रोजी राज्यात नवे मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. तर आता महिलांना या योजनेचे अंतर्गत लाभ कधी मिळणार असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे. तर आता तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला मी आता उत्तर सांगतो की तुम्हाला पैसे कधीपासून मिळतील. तर या ठिकाणी बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी आता गुड न्यूज आहे. तर या संदर्भात बघा, आमच्या टीमकडून माहिती प्राप्त केली असता राज्यामध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. तर पुढील 2 ते 3 दिवसामध्ये लाडकी बहिणींच्या वाढीव हप्त्या संदर्भात मोठा निर्णय
घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महिलांना पुन्हा काही दिवस वाट पाहावी लागेल. म्हणजे बघा साधारण 2 ते 3 दिवसात महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. तसेच बघा लाडक्या बहिणींची अर्जाची पडताळणी होणार आहे का? तर याचं उत्तर काय आहे आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिला व बाल विकास विभागामार्फत स्पष्ट सांगण्यात आले आहे की महाराष्ट्र सरकारकडून मंजूर अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार असा कोणताच निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. बस ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहे त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ कायम दिला जाणार आहे. बघा ज्यांचे फॉर्म मंजूर आहेत म्हणजे ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेले आहेत तसेच नवीन अर्ज करून ज्या महिलांचा फॉर्म मंजूर होईल अशा सर्व महिलांना बघा नवीन अर्ज करून मंजूर होणार आहे तसेच अगोदर फॉर्म भरलेल्या सर्व महिलांना हा लाभ कायम मिळणार आहे. आता जर आपण डिसेंबरच्या 6व्या हप्त्याबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी बघा 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर हा जो 4 दिवसांचा कालावधी आहे या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल.